नमस्कार. साहेब नमस्कार. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधकामं नकोत अशी मागणी जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट गेले अनेक दिवसापासून करीत आहेत. त्यांची मागणी कितपत योग्य की अयोग्य? साहेब, आपण अतिशय संवेदनशील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त आणि जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांचा हा संवेदनशील विषय आपण मांडलेला आहे. साहेब, महत्त्वाच्या विषयाला आपण हात घातला आहे. मी आपल्या निदर्शनास असे आणून देऊ इच्छितो साहेब, शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. ह्या किल्ल्याच्या संरक्षण भिंतीपासून 300 मीटरच्या आत झालेली बांधकामे केंद्र शासनाने भारतीय पुरातत्व विभागाने त्याची नियमावली बनवली आहे आणि त्याला राष्ट्रपतीने सुद्धा मान्यता दिलेली आहे. ह्या 300 मीटरच्या आत झालेली बांधकामे ही अवैध आहेत. मयुरेश डेव्हलपरने केलेले 7 माळ्याचे टावरचे बांधकाम. थांबवतो. बाळासाहेब दांगट यांची अशी मागणी होती की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी कोणतीही अधिकृत काय जे असेल ते, पण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधकामच नको. तुम्ही स्पेसिफिक नाव घेताय, तुमचं काय मिनिंग? साहेब, मी आपल्या निदर्शनास असे आणून देऊ इच्छितो की मी माहितीच्या अधिकारात मला 6 महिन्यापूर्वी माहिती प्राप्त झाली की भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग, सांस्कृतिक मंत्रालय याची नियमावली आहे की संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरच्या आत जी बांधकामं झालेली आहेत, 100 मीटर अधिक 200 मीटर ही अवैध बांधकामं आहेत. मग यांना सदर बांधकामाला या मयुरेश डेव्हलपरला केंद्र शासनाने तानाजी शेठ, जे शिवनेरी किल्ला आहे त्याच्या पायथ्यापासून किती किलोमीटरपर्यंत किंवा किती मीटरपर्यंत बांधकाम करायचं नाही असं काही सर्क्युलर आहे का? असं स्पेसिफिक भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाचं हा GR आहे. हे काय त्याच्यामध्ये मेन्शन? याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की आपणास माहीत आहेच की प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष AMASR अधिनियम 1958 मध्ये संसदेने सुधारणा केली असून काल त्याला भारताच्या राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. सहज संदर्भातील गॅजेट ऑफ इंडिया असाधारण ही एक प्रत सोबत जोडलेली आहे. AMASR अधिनियमातील ही सुधारणा कोणतेही बांधकाम सार्वजनिक प्रकल्पासहित होणार नाही हे सुनिश्चित करण्याचा सरकारचा दृढ निर्धार दर्शविते. त्याची नियमावली अशी आहे: केंद्र सुरक्षित स्मारकाच्या सभोवती किमान 100 मीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निर्धारित करणे व प्रतिबंधित क्षेत्राच्या पलीकडे किमान 200 मीटर अंतराला नियमित क्षेत्र म्हणून परिभाषित करणे आणि त्यामधील बांधकामे पुनर्रचना, दुरुस्ती किंवा नूतनीकरण याचे नियम करण्यासाठी वारस उपविधी तयार करणे. केंद्र सुरक्षित स्मारकाच्या विहित क्षेत्रामधील बांधकामे, स्मारक आणि विशिष्ट वारसा उपविधी लागू होईपर्यंत थांबविणे. सक्षम प्राधिकरणास आणि इतर तज्ज्ञ वारसा संस्थांनी सल्लामसलत करून सविस्तर संरक्षणाच्या आधारावर हे उपविधी तयार करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आपणास विनंती करतो की आपण आपले अधिकार क्षेत्रातील क्षेत्र नियोजन आणि विकास प्राधिकरणाला आणि सर्व स्थानिक संस्थांना, नगरपंचायत आणि नगरपालिका संस्थांना याची माहिती द्यावी, ज्यांची नुकत्याच सुधारित केलेल्या AMASR कायद्याच्या प्रभारी अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. वारस संस्था स्थापनामध्ये जमीन हा एक गंभीर मुद्दा आहे आणि संरक्षित स्मारकाच्या सीमांकन अधिसूचनेत रूपांतर करणे, प्रतिबंधित आणि नियमित क्षेत्र निश्चित करणे, अतिक्रमणे ओळखणे, ती हटवणे इत्यादी बाबी वारसस्थळाच्या योग्य त्या व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. विभागीय, जिल्हा महसूल आणि पोलीस प्राधिकरणाचे
योगदान खूप महत्त्वाचे असेल आणि म्हणूनच कायद्यातील सुधारणा आणि तरतुदीच्या अंमलबजावणीमध्ये त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या सक्रिय भूमिकेबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या स्तरावर त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधणे. तानाशेठ मुद्दा असा होता, बाळासाहेब दांगट यांचं काय म्हणणं होतं, शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधकामं नको आहेत. तुम्ही वारंवार ते मयुरेश डेव्हलपर त्यांचं जे बांधकाम चालू आहे त्यांनी संबंधित विभागाच्या परवानग्या घेतल्या असतील आणि जर परवानग्या नसतील तर संबंधित विभागाने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना. साहेब, मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो की मयुरेश डेव्हलपरने बांधलेले टावर जर हे 300 मीटरच्या आत नाहीत, त्यांनी केंद्र शासनाला कोणत्या प्रकारची डॉक्युमेंट शो केलीत, दाखवलीत, दर्शवलीत आणि त्या माध्यमातून त्यांनी TP प्लॅन मंजूर केला आहे. त्यांनीसुद्धा जसं मी मयुरेश डेव्हलपरच्या विषयी बोलतो आहे ना, तसं मयुरेश डेव्हलपरच्या प्रमोटरने आपणासमोर येऊन त्याचा खुलासा करावा की हे अनऑथराईज बांधकाम झालेलं आहे की नाही. त्या संदर्भात सुद्धा वाणीसाहेब माझ्याकडे सगळी डॉक्युमेंट आहेत. मी कुठल्याही विदाऊट एव्हिडन्सशिवाय बोलत नाही. वाणीसाहेब, आपल्या निदर्शनास मी अजून एक आणून देऊ इच्छितो आहे की यांनी ज्या वेळेला रजिस्टर खरेदी खत केलं, त्या खरेदी खताच्या माध्यमातून त्यांनी स्पेसिफिक म्हटलं आहे त्यांनी त्याचा स्पेसिफिक उल्लेख केला आहे. तोही तुम्हाला मी वाचून दाखवतो म्हणजे हे आपल्या निदर्शनास येईल. हे वाणीसाहेब रजिस्टर झालेले खरेदी खत आहे 2024चं. त्या खरेदी खतामध्ये त्यांनी पर्टिक्युलर नमूद केलं आहे. काय नमूद केलं आहे हे मी तुम्हाला वाचन करून दाखवतो. विकसन करण्यासाठी दिलेले 85.5 आर म्हणजे 2 एकर 5.5 गुंठे क्षेत्र शासनाच्या पुरातन वास्तू अर्थात शिवनेरी किल्ल्याच्या जवळ येत असल्यामुळे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार यांच्या शासन नियमामध्ये भविष्यामध्ये जर काही बदल झाला व त्यामुळे सभासदांच्या बिल्डिंग क्रमांक 2ला काही बाधा येत असेल तर वरील नमूद केलेले शिवाई सहकारी गृहनिर्माण संस्थेचे 52 सभासद यांचे नवीन मंजूर नकाशाप्रमाणे गाळा क्षेत्र 200 स्क्वेअर फूट, कार्पेट क्षेत्र सभासदांना सदनिकांचे क्षेत्र 622 स्क्वेअर फूट कार्पेट क्षेत्र देण्याची जबाबदारी ही विकासकाची राहील. जर बिल्डिंग क्रमांक 1मध्ये हे क्षेत्र देता आले नाही तर त्यांचा त्यावेळी त्या भागामधील असणाऱ्या बाजारभावाप्रमाणे योग्य तो मोबदला विकासकाने सभासदांना देणे बांधील राहील. हे कोण म्हणतं आहे वाणीसाहेब? बिल्डर म्हणतोय. हे खरेदी खत देताना बिल्डर म्हणतो आहे आणि त्या शिवाई सोसायटीने जी नोंद झाली मयुरेश डेव्हलपरने केलेला करारनामा शिवाई सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याबरोबर केलेला यांचं मागणे. मला सांगा साहेब, वाणीसाहेब, बिल्डरचं चुकलं काय? मग लिहून दिलं म्हणजे जोखीम घेतली ना. उद्या समजा शासनाने काही नियम चेंज केले तर उद्या तुमचं जर नुकसान झालं असं कन्फर्म झालं तर आपल्याला ह्या ज्यांनी इथं जागा खरेदी केली किंवा फ्लॅट घेतले किंवा गाळ्या घेतले तर त्यांच्याशी त्यांनी बॉन्डिंग केलं. साहेब, तुम्हाला एकच तुम्हाला मी उदाहरण देतोय. त्याच्यावर नगरपालिकेने आरक्षण टाकलं असेल तर काय असू शकेल. 24/3/2026 रोजी हापशी गुमज तटबंदी लगत 100 मीटर अंतराच्या आत मौजे आगार हापूसबाग इथे अतिक्रमण झाले. काय म्हटलंय त्यांनी याच्यामध्ये? तेच म्हटलंय. मग तुम्ही सदर कुठल्या डिपार्टमेंटनी म्हणलंय? पुरातत्व विभाग. त्यांनी दिसत नाही का? दिसतंय ना त्यांना. याचा अर्थ असा आहे की हे जंगले, याचा अर्थ असा आहे की हे बांधकाम नियमात आहे. साहेब, अजूनही मी सांगतो, जंगले साहेबांनी जसं मी तुमच्याशी बोलतो आहे संपूर्ण जुन्नर तालुक्याची जबाबदारी पुरातत्व विभागाची जंगले साहेबांवरती आहे. जंगले साहेबांची सुद्धा तुम्ही मुलाखत घ्या आणि त्यांना विचारा की संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरच्या आत
मयुरे डेव्हलपरने बांधकाम केलं आहे की नाही, हे त्याच्या बाहेर आहे. यांनी केंद्र शासनाला अहो त्यांचा केंद्र सरकारचा पुरातत्व विभागाचा बिल्डर दाखला असेल की हे बांधकाम पूर्ण नियमात आहे. हां वाणी साहेब आता मुद्द्याचे बोलले तुम्ही. तोही दाखला त्यांना दिला आहे. तो कसा दिला आहे तोही तुम्हाला मी दाखवतो. तो दाखला त्यांनी कसा दिला आहे, त्यांना काय म्हणून दिला आहे तोही मी तुम्हाला शो करतो. हे पहा, NOC ऑनलाईन अर्ज आणि प्रक्रिया प्रणाली NOC राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण. ह्या प्राधिकरणाची ही NOC आहे साहेब. ही जर तुम्ही खरोखर NOC पाहिली तर त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, प्रस्तावित बांधकाम पूर्व बांधणी NMAच्या अधिकार क्षेत्राबाहेर येते. म्हणजे सदर मयुरे डेव्हलपरचं बांधकाम हे 300 मीटरच्या आत आहे. आता मी आपलं बाहेरचं म्हणतो ना. हा त्यांनी म्हटलं आहे, पण मी आजही तुम्हाला छातीवर हात ठेवून सांगतोय साहेब. कोण आहात? मी कोण आहे? एक मी लक्षात घ्या. सर्वसामान्य कॉमन मॅन आहे आणि मी शिवभक्त आहे. शासनाच्या सगळ्या एजन्सी जर म्हणतायत की हे बांधकाम नियमात आहे, त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे, अहो साहेब मी सांगतो त्यांच्या नाही, क्षेत्राच्या बाहेर आहे, ही चुकीची दिलेली NOC आहे. मग त्यांनी तुम्ही कोण ठरवणार आहे? आम्ही आता मग तेच सांगतो ना, मी त्यांच्या साहेब वरिष्ठ कार्याकडे अपील करायचं केलंय ना, मी केलंय साहेब, ते सुद्धा केलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो. मी नगरपालिकेला पत्रव्यवहार केला वाणी साहेब. हा पत्रव्यवहार केला किती तारखेला केला साहेब? 17 तारखेला वाणी साहेब. 17 तारखेला पत्रव्यवहार केल्यानंतर 17 जानेवारी 17 मार्च. आणि त्याचं त्याने शिवणनी कोल्हे साहेबांनी कॉमिटंट ऑथॉरिटी फॉर महाराष्ट्र अँड रिजनल डायरेक्ट आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया पश्चिम विभाग सायन पोर्ट यांना हे पत्र पाठवलं साहेब. ह्या पत्रात काय म्हटलं आहे साहेब त्यांनी, वाणी साहेब, मी माझ्या अर्जाची तक्रार केली तीच त्यांनी नमूद केली. अरे म्हणजे तुमचे अधिकार तुम्ही काय वापरता की नाही? तुम्ही CO आहात, म्हणजे तक्रारदाराच्या अर्जातलेच मुद्दे तुम्ही तुमच्या जुन्नर नगर परिषदेच्या लेटर पॅडवरती लिहून पाठवलेत. म्हणजे तानाजी तांबे तक्रार करतोय हे तुम्ही शो करताय. म्हणजे तुमचं म्हणणं काही नाही का? म्हणजे मयुरे डेव्हलपरने 300 मीटरच्या आत बांधकाम केलं नाही का? हे सगळं साहेब मिलेजुले चाललेलं आहे. माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, दादा तुम्ही शो बघतात, तुम्ही तारांकित प्रश्न भरपूर उपस्थित केले. मग शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणासंदर्भात तुम्ही हा तारांकित प्रश्न का उभा केला नाही? त्या विषयात तुम्ही का बोलले नाहीत? त्या विषयाला तुम्ही बगल का दिली? मग हा शिवभक्तांवरती आणि शिवनेरी किल्ल्यावर अन्याय होत नाही का? किल्ल्यांचं आपल्याला संरक्षण करायचं नाही का? वाणी साहेब, हा संवेदनशील विषय आहे. तानाजी शेठ, माजी आमदार बाळासाहेब दांगट असं म्हणाले. पुन्हा मी तेच सांगतो की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जी बांधकामं होत आहेत, शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व कमी होतं, इथं शासनाने परवानगी देऊ नये. ते सरसकट त्यांचं म्हणणं आहे, सरसकट. तुम्ही सारखं ते मयुरेश डेव्हलपरचं तुमतुन वाचवताय. तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा आकस का, इंटरेस्ट काय? साहेब आज तुम्ही शिवाजीच्या पुतळ्याजवळ खाली उभे राहा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण खाली उभे राहा आणि समोर किल्ल्याकडे बघा. किल्ल्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला त्यांचे टॉवर दिसतील. संपूर्ण किल्ला झाकला गेलेला आहे. ती शासनाने पॉलिसी ठरवायची ना. मग ठरवली ना साहेब, केंद्र शासनाने पॉलिसी ठरवलेली आहे. इमारत बांधते ती काय आपोआप उभी राहते का? हो साहेब, शासनाच्या परवानगी असणार ना. आहे ना. मग मी CO बोललात, CO काय म्हणाले, परवानगी नाही का? परवानगी त्यांनी दिलेली नाही आहेत. भोळे साहेबांच्या कालखंडात दिलेली परवानगी असू नाही तर गोळे असू. आणि टिपीला जे चव्हाण साहेब बसतात त्या चव्हाण साहेबांना विचारा की तुम्ही का नाही विचारलं? मी आता विचारलं ना मी त्यांना. मग ते काय म्हणाले? तुम्हाला आम्ही 8 ते 10 दिवसात देतो, पण त्यांनी अजून मला कोणतंही कागदपत्र किंवा पत्र त्यांच्याकडनं माहिती घ्या नेमकं काय ते. साहेब
हे सगळं अनलिगल झालेलं बांधकाम आहे. आजही मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ठरवणारे तानाजी तांबे कोण? मी कॉमन मॅन आहे, मी सर्व शिवभक्त आहे आणि मी माझ्या ह्या डॉक्युमेंटच्या आधारे मी बोलतोय. मी असं वर्बली बोलत नाही, तोंडी बोलत नाही, तानाजी तांबे, कागदपत्रांचा तानाजी आधार घेऊन तांबे, बोलतोय. तानाजी तांबे, तुम्ही जी माहिती सांगताय ही उद्या खोटी ठरली तर त्यांनी उद्या तुमच्या आवरून दावा ठोकला, 100% ही जबाबदारी तुमची, माझी जबाबदारी सिग्नल टाइमची नाही. नाही. तुम्ही काही उठताना काही सांगत जर मी चुकीचं त्यांच्यावर ब्लेम करत असेल मयुरेश डेव्हलपरवरती, तर त्यांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी. साहेब, आजही मी सांगतोय, तुमचा काही संबंध नाही. तानाजी तांब्याला दोषी धरावं, तानाजी तांब्यावर ब्लेम करावा. आणि जर मयुरेश डेव्हलपर शिवनेरी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरमध्ये जर बांधकाम निघालं तर साहेब त्याला त्याची पाडायची ऑर्डर कोण काढणार? शासन. शासन काढे, केंद्र शासन. केंद्र शासनाला ऑर्डर काढावी लागेल. महाराष्ट्र शासनाला अधिकार नाही आहेत. सगळ्या त्याच्या संपूर्ण डॉक्युमेंट, सगळ्या त्याचे पुरावे केंद्र शासनाकडे आहेत साहेब. केंद्र शासन याला संपूर्ण जबाबदार आहे. या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे शिवभक्त आहेत. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शिवभक्त आहेत. तर तुम्ही त्यांच्या पुढे हे सगळं प्रेझेंट का करत नाही? साहेब, आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते, ही अशी अवस्था तालुक्याची झालेली आहे. आणि तुम्ही सांगता यांच्या पुढे मांडू नका. मग धृतराष्ट्रासारख्या यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का साहेब? मांडलं का नाही? काय गरज आहे मांडायची? दिसतंय का नाही तुम्हाला? दिसतंय ना की टावर उभे राहिलेत, शिवनेरी किल्ला झाकला गेलाय. राज्य आहे. नाही, तुम्ही शिवभक्त आहे, आम्ही पण शिवभक्त आहे. प्रश्न असा आहे, तर संबंधित विभागाने सगळे निकष पाळून त्यांना अनुमती दिली असेल तर नियमित काम झालं पाहिजे ना. मी वाणीसाहेब, आजही मी म्हटलं ना, जर मी मयुरेश डेव्हलपरवरती चुकीचा आरोप करत असेल तर त्यांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी. जर मयुरेश डेव्हलपरने संरक्षण भिंतीच्या आत 300 मीटरमध्ये बांधकाम केलं असेल, त्या बांधकामाला जबाबदार कोण? त्या एजन्स्या, केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि नगरपंचायत CO हे जबाबदार आहेत. की त्यांनी सगळ्या परमिशन दिलेत त्यांना साहेब. तानाजी तांबे, तुम्ही अनेक वेळा अनेक विषय इश्यू करता, काही विषय निश्चित चांगले असतात, पण नंतर मात्र तुम्ही मुग गळून गप्प असता. सांगा ना, मला एखादा विषय दाखवा ना. भरपूर विषय दाखवा की. विषय क्रमांक 1 पुन्हा तोच विघ्नर कारखान्याबद्दल तुम्ही बोलला होता. तो विषय तुम्ही म्हणाले लोकांनी तक्रार केली नाही. मार्केट कमिटीचा विषय तुम्ही अगदी वाजत गाजत गेले, पुढं काय झालं ते कळलं नाही. हो साहेब, पणन मंत्र्याचा निकाल ऐका ना. आता माझे प्रश्न पूर्ण होऊ द्या. तिसरा मुद्दा, शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला शरददादा सोनवणे यांनी जे काही ते पाटी लावली किंवा बाकीचे शिवाजी महाराजांबद्दल किंवा जुन्नरच्या शहराच्या विकासाबद्दल जे फोटो फ्लेक्स लावलेले आहेत, त्या संदर्भातही तुम्ही आवाज उठवला होता. नंतर तुम्ही ते कुठला मोगरा का काय कुठला विषय काढला होता. नंतर तानाजी तांबे मात्र गप्प बसतात. वाणीसाहेब, मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती काळेसाहेबांच्या विषयी मी, पण आजची अवस्था, माऊली शेठ शिवसेनेत आहेत, दादा आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पणनकडे तो विषय पेंडिंग आहे. तो विषय माझ्या अतिरेकी देतो का? पण आवाज उठवणं हे माझं काम आहे. जर माझे तिथपर्यंत हात पोचत नसतील, आता केंद्रामध्ये हाच विषय आहे, केंद्रात मांडण्यासाठी हा विषय माझा जर केंद्रापर्यंत हात नाही पोचला तर साहेब मी सर्वसामान्य. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी शरददादांची जी नावाची पाटी आहे त्या संदर्भात तुम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला पत्र दिलं की नाही दिलं? साहेब, पत्र दिलं, मी तक्रार दाखल केली. प्राधिकरणाकडे सुद्धा मी तक्रार दाखल केली. काय झालं? कशाबद्दल केली साहेब? तुम्ही सांगा कशाबद्दल केली की नाही? मग कशाबद्दल केली? की जे राष्ट्रीय सिम्बॉल त्याचा वापर केला गेला आहे दोन्ही ठिकाणी, तो सार्वजनिक ठिकाणी तो वापर होता कामा नये. तो कार्यालयामध्ये. पुढे काय झालं? मी पत्रव्यवहार केले साहेब, अजून मला त्याची उत्तरं आली नाही. त्याचा फॉलोअप घेतलो आहे. काल मी जुन्नर पोलीस स्टेशनला PIला भेटलो, त्याला आम्हाला अजून उत्तर नाही आलं. मग तुम्ही मला सांगा, मी जे विषय हातात घेतो ते तडीला नेतो आहे, त्याचा पाठपुरावा करतो आहे, हाही विषय मी हातात घेतला आहे साहेब. आजही तुम्हाला सांगतो आहे, 30 दिवसाच्या आत मला सिओनने, जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात काही पत्रव्यवहार केला नाही. माझे 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तानाजी तांबे आमरण उपोषणाला बसणार. तुम्ही ते मागे काय मोगरा वगैरे त्या पत्र दिली,
हो साहेब, झाला म्हणाले. तो विषय वेगळा आहे. नाही, 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 एकात्मिक ऐका, आदिवासी ऐका, विकास ऐका. मुद्दा असा आहे तानाजी शेठ, तुम्ही अनेक मुद्दे तालुक्यातील येणारे अनेक- सगळेच अनेक विषय मुद्दे- मी घेतोय साहेब. अनेक मुद्दे तुम्ही मांडत असता. तालुक्यातील पण नंतर पुढे काय झालं समजत नाही ना. करतोय ना मी तुम्ही साहेब. मागे त्या मडक्यांचा एक मुद्दा घेतला. घेतला ना साहेब. त्यांना काय 32 पुढे? लाखाचा दंड झाला. त्यांच्यावर गोळेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्यांना शासनाला 32 लाख भरावे लागणार आहेत साहेब. मोगरेचं काय झालं? ते पेंडिंग आहे, चालू आहे, इन्क्वायरी चालू आहे साहेब, चालू आहे. शासकीय- विग्नरचा काटा त्याच्याबद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेत होते. विग्नरबद्दल ऑब्जेक्शन घेत होते. विधानसभेची अख्खी निवडणूक तुम्ही विग्नरच गाजवली. नंतर म्हणले लोक काही सांगत नाही, लोक बोलत नाही. लोक जर तुम्ही माझ्यापर्यंत विग्नरच्या ट्रॅक्टर विरोधामध्ये बोला. बोलवून ट्रॅक्टर तुम्ही विग्नरच्या विरोधामध्ये बोला की तुम्हाला काही लोकांनी निवेदन दिलं होतं. साहेब, मला कोणीही निवेदन दिलं नाही. आजही जोमध्ये तर नंतर कॉमन ऐका ना साहेब, आजही मी शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की आपलं ऊसाचा भरलेला ट्रक, ऊसाचा भरलेली ट्रॉली तुम्ही घेऊन या, खाजगी काट्यावर त्याचं वजन करू आणि आपण कारखान्यात जाऊन त्याचं वजन करू. पण माणिसाहेब, माझी विनंती आहे आपणास, आपण हे सगळे विषय एकत्रित करू नका. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमण तानाजी शेठ, तुमची विश्वासार्हता डाऊन होते. नाही होत साहेब, एखादा विषय रन करताना मध्ये सोडून देता. नाही होत साहेब. मी अजिबात होत नाही. मी कुठे मॅनेज होत नाही, कोणाकडे 1 रुपया घेत नाही. आजही तुम्हाला सांगतो. आता विधानसभेला अतुल शेठचं काम केलं, तुमचा डीपी त्यांचा होता. आता तुमचा किती बदलला ना साहेब, झाला असेल तुम्हाला डीपी बदलला ना साहेब. तुम्ही म्हणालात की डीपी ठेवला, तर मी डीपी बदलला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा डीपी आहे माझा, आजही बघा. पण वाणी साहेब, कधी बेनकेंच्या प्रेमात पडता, माझा- कधी शरदत्ताच्या प्रेमात ऐका ना पडता, साहेब. कधी शेरकरांच्या प्रेमात पडता. आता माझी तुम्हाला एक विनंती अशी राहील की जंगले साहेबांनी, तुम्ही जंगले साहेबांना भेटा, नगर परिषदेच्या सीओंना भेटा, मयूर डेव्हलपरच्या प्रमोटरांना भेटा आणि माझं जे म्हणणं आहे ते त्यांच्यासमोर मांडा. ते त्यांचं म्हणणं मांडतील. जर तानाजी तांबे चुकीचं विधान करत असेल, तानाजी तांबेकडे चुकीची डॉक्युमेंट असतील, त्यांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई करतील. मग जंगले साहेब संपूर्ण जो प्राधिकरण, माणूस करोडो रुपयाची गुंतवणूक करून एखादा प्रकल्प किंवा बिल्डिंग उभी करतो, तो अनलिगली करू शकेल का तानाजी हो ना शेठ? साहेब, माझं तेच म्हणणं आहे ना. जर तुम्हाला मी परमिशन, असे प्रश्न विचारतो म्हणजे त्यांची बाजू घेतो असं नाही. मी तुम्हाला एवढी मोठी गुंतवणूक आहे ना. 100% बरोबर आहे. 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. 100 कोटीतनं 500 कोटी मिळणार आहेत. मग तुम्ही मला सांगा, 4 माळ्याची जर तुम्हाला परमिशन असेल 21 मीटरची, आणि तुम्ही जर ते टावर बांधले 7 माळ्याचे, हे शासनाच्या नियमाला धरून आहे का? केंद्र शासनाच्या नियमाला धरून आहे का? पुरातत्व विभागाच्या नियमाला धरून आहे का? नाही. तानाजी शेठ, आपला मूळ मुद्दा असा होता की तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट असं म्हणाले होते की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जी बांधकामं होत आहेत त्याच्यामुळे शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व कमी होतं. तुम्ही पण एक शिवभक्त आहात, तुम्ही मयुरेश डेव्हलपर ठीक आहे, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे. पण जर नियमात असेल तर तर ते कायदेशीर माझ्यावर गुन्हा दाखल करतील ना साहेब. मी काय म्हटलंय का त्यांना का करू नका? तुम्ही मगाशी म्हणाले जर महिन्याभरात मला माहिती मिळाली नाही तर मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणाला बसणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे, उपमुख्यमंत्र्यांना केला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे आणि शिवणना केला आहे. 30 दिवस किती तारखेला 17 तारखेपासून ते 30 दिवस पूर्ण होतील साहेब. सांगा ना किती 17/4ला, 17/3 ते 17/4. तुम्ही 20 एप्रिलच्या आसपास. यस सर. जर त्यांनी मला काही इव्हिडन्स दिले नाही तर 20 एप्रिलला मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणाला बसणार. आणि त्यांनी जर तुमच्या मागणीप्रमाणे माहिती दिली ती खरी खोटी भाग वेगळा आहे, मग उपोषण नाही करणार. त्याची शहनिशा करणार मी. माझ्याकडे असलेली डॉक्युमेंट आणि त्यातलं जर साम्य आलं तर साहेब, पुरातत्व विभागाची नियमावली ही माझ्याकडे आहे, ती त्यांच्याकडे असेल. वाणी साहेब, सर्व कॉमन प्रश्न आहे की खरेदी खात्यामध्ये त्यांनी नमूद केले की 52 फ्लॅट धारकांना. प्रूव्ह झालं तर बाबा आम्ही तुम्हाला बांधील राहू तो भाग. तो एक म्हणजे याचा अर्थ तुलाच असू शकतो. मग मुद्दा असा आहे तानाजी शेठ, मग तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी आहे, संबंधित परवानगी देणारा विभाग आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही ॲडमिट व्हायला पाहिजे. काय ऐका ना साहेब, आता ह्या सगळ्या परवानग्या कोण देत आहे? केंद्रात नाही परवानगी आणली, टाउन प्लॅनिंगला परमिशन दिलं,
प्रांतांकडनं परमिशन घेतलं, नगरपालिकेच्या टाऊन प्लॅनिंग चव्हाण साहेबांकडनं परमिशन घेतलं आहे. मग आज माझी तुम्हाला परत विनंती आहे वाणीसाहेब, जसं मी तुम्हाला विनंती केली की वाणीसाहेब शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणासंदर्भात आपल्याला सर्वसामान्य शिवभक्तांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे. आणि चुकीचं असेल, तुम्ही आवाज उठवत असाल तर तुमचं अभिनंदन. पण मला म्हणायचं आहे, एवढं जर एवढी मोठी गुंतवणूक आहे तर कुठला गुंतवणूकदार सगळं हे नियमबाह्य करेल? मग मी साहेब तरी त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील ना. मग तेच सांगतो ना तुम्हाला, जर तुम्हाला 3 माळ्याची परमिशन असेल आणि तुम्ही 7 माळे बांधत असाल तर हे कितपत योग्य आहे साहेब? जुन्नर शहरामध्ये अशा अनेक इमारती असू शकतात हो, किंवा 12 ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पण असं असू शकेल ना. असेल साहेब, पण माझ्या शिवनेरी किल्ल्याच्या शिवभक्तांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची गड किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी हा शिवभक्त साहेब उभा आहे. एक शेवटचा प्रश्न, संबंधित यंत्रणेने तुम्हाला माहिती वेळेवर दिली नाही किंवा दिलेली माहिती खोटी असेल तर तानाजी तांब्यांची भूमिका भविष्य काळातली काय असेल? त्यांनी जर मला साहेब 30 तारखेच्या आत माहिती दिली आणि माझ्याकडे असलेली माहिती अधिक ती माहिती त्यातली तफावत निघाली नाही, जर ते सारखे असेल तर पुढची भूमिका मी तुम्हाला 20 तारखेला मांडेल ना साहेब, की वाणी साहेब मी आमरण उपोषणाला बसेल किंवा मी पुढची तुमची उपोषणाची भूमिका अजून तळ्यात मळ्यात आहेच आहे ना साहेब. जरी त्यांनी दिली नाही तरी उपोषणाला बसणार, आणि ती देऊ नये जर माझ्या डॉक्युमेंट बरोबर चुकीची माहिती दिली चुकीची दिली आणि ती टॅली झाली नाही तर मी माझ्या मताशी ठाम आहे, आजही ठाम आहे साहेब. अजून काय सांगायचं? पहा तानाजी शेठ, बातमी एकतर्फी होणार नाही. आमचा मुद्दा तुम्हाला एवढाच होता, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जी बांधकामं होत आहेत शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व कमी होतं. तुम्ही ते सारखं मयुरेश संबंधित माणसांचं जे कोण असतील बिल्डर, आम्ही त्यांचंही म्हणणं घेण्याचा प्रयत्न करू. बातमी एकतर्फी होणार नाही. ते बोलले नाहीत तर आम्ही हा व्हिडिओ दाखवणारच आहे. दुसरी गोष्ट, जर त्यांनी उद्या ह्या संदर्भामध्ये तुमच्या वक्तव्यासंदर्भात जर अब्रू नुकसानाचा दावा ठोकला तर तो तानाजी तांबे यांच्यावर ठोकला जाईल. याची 100% तानाजी तांबे घेणार. तानाजी तांबे आजही माझ्यावर जे काय कायदेशीर कारवाई करतील त्याला सक्षम आहे. पण मी पुरातत्व विभागाचे जंगले साहेब, नगरपालिकेचे CO कोल्हे साहेब आणि जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी शिवभक्त आदरणीय शरददादा सोनवणे साहेबांना विनंती करतो आहे की दादा तुम्ही सदर प्रकरणात लक्ष घाला आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे ही काढण्यासाठी आपण शिवभक्त आहात. आपण सगळ्या प्रश्नांना तुम्ही तारांकित प्रश्न उभे करता, मग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणासंदर्भात तुम्ही एकही शब्द का बोलत नाही? साहेब, माझी विनंती आहे आपणास की आपण शिवभक्त, महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी, जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांसाठी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणाचा विषय दादा आपण मांडला पाहिजे. त्याला बगल देता कामा नये. जर मी चुकीचं वक्तव्य करत असेल तर मी त्या संदर्भात त्यावेळी दिलगिरी व्यक्त करेल. जर मी चुकीचं काय बोलत नसेल, मी जर माझ्या डॉक्युमेंटवरती बोलत असेल तर मी दादांना विनंती करतो आहे की आपण झालेल्या बांधकामासंदर्भात नगरपालिकेमध्ये चौकशी करा, टाऊन प्लॅनिंगला चौकशी करा आणि ह्या विषयावर दादा आपण सदर विषयी संवेदनशील विषय आहे, ह्या विषयावर जातीने लक्ष घाला, ही दादांना लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो आहे. तुम्ही आता ते मयुरेश डेव्हलपरचा जो विषय काढला, तो डेव्हलपर हा बिल्डिंग बांधून देत असतो, ठेकेदार असतो, बिल्डर असतो. तिथं काय सोसायटी आहे किंवा तो प्लॉट कोणाच्या मालकीचा आहे? वाणी साहेब, सन 2000 तुम्हाला मी सगळे डॉक्युमेंट दाखवतो. शिवाई सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित जुन्नर, ह्या शिवाई सहकारी गृहनिर्माण संस्थेला मागासवर्गीय, त्याचं कोण अध्यक्ष आहे? याचे आता कागदोपत्री अध्यक्ष आहेत चंद्रकांत नानासो कदम, हे अध्यक्ष आहेत. संस्थेचं काय नाव? शिवाई सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित जुन्नर अच्छा अच्छा. तर्फे प्राधिकृत अधिकारी प्रशासक दिनेश चंद्रहास
2 एकर 5.5 गुंठे. आणि प्रशासक काय म्हणाले? कोण प्रशासक? तर्फे प्राधिकृत अधिकारी प्रशासक दिनेश चंद्रहास पानसंबळ. अच्छा, हे कोण आहेत? आता हे जुन्नरला आहे की पुण्याला बसतात हे मला माहीत नाही साहेब. पण वाणी साहेब, माझी एक विनंती अशी आहे आपल्याला, जसं तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही माझ्याकडे आलात, माझी तळमळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे, शिवभक्तांना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला गड संरक्षण करण्यासाठी बाधित झालेलं क्षेत्र हे पुनर्जीवित करण्यासाठी हा माझी चाललेली शिवभक्त म्हणून तळमळ आहे. माझंही नाव तानाजी आहे. मी एक मावळा आहे. ह्या मावळ्याची भूमिका मी बजावतो आहे. आलेल्या संकटाला मी कुठेही घाबरत नाही साहेब. परंतु जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सदर विषयात जातीने लक्ष घालून शिवभक्तांना न्याय द्यावा हीच माझी विनंती.